धडा चौथा. GIP रेल्वे. प्रबोधनकार ठाकरे. केशव सीताराम ठाकरे. जीवन कालावधी 1885 ते 1973. इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंग्यचित्रकार, समाजसुधारक, फरडे वक्ते. कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड हे वैचारिक ग्रंथ. टाकलेले पोरं हे नाटक. ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोंदडाचा टणत्कार इत्यादी इतिहासविषयक पुस्तके. संत रामदास, पंडिता रमाबाई, संत गाडगे महाराज इत्यादी चरित्रात्मक लेखन. माझे जीवनगाथा हे आत्मचरित्र प्रसिद्ध. सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकाने केले आहे. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केला. मूळजी जेठा, मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले. इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेदजी जिजीभाई, नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले. बरोबर 5 वाजता आगगाडीने कूक शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक फकफक प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातील हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते. ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही, 2 नाही, 10 डब्यांची माळका खुशाल चालली आहे, झुकझुक करत लोखंडी रुळावरून. कमाल आहे बुवा या विंग्रजांची. आता तर काय, विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना. दुसऱ्या दिवशीपासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटवण्यात आली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर नि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केली. पण लोकात भलत्याच कड्यानी अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही विंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती नि पुलं बांधता आहेत. त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? 1-2 दिवस सरकारी कचेरीतील कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेल्या लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभवही सांगितले. तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना.
अखेर दर माणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले. का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाणधाय मोकलायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे. एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करण्याचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यांवर आले, नंतर 4 आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून इनामे बंद झाली, निसर्रास तिकिटे चालू केली. एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा. पण आता काय, अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा आसामी मुंबईला येऊन जाऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड लागली. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खिडकी आणि तळेगाव अशी 2च स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता. बोरघाटाचे काम चाललेले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला. कसा ती मोज ऐका आता. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपोलीला आणायचे. सगळा काफिला खोपोलीला आला का तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे. Thank you so much students for watching this video. If you like this video, then like, share and subscribe to my channel. And don't forget to press like and hype button. Okay, bye. Take care. We will visit again in the next video.